एव्हरीवन, वेलकम इन माय यूट्यूब चॅनल. तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण हिस्ट्री, आर्किटेक्चर्स, ऑपरेटिंग सिस्टीम, सर्व्हिसेस, शेल आणि त्याचे टाईप पाहिलेले आहेत. आणि कर्नल म्हणजे काय, लॉग इन म्हणजे काय, लॉग आउट म्हणजे काय. आता राहिलेला रिमेनिंग पार्ट आहे त्या फर्स्ट चॅप्टरचा, विच इज रिगार्डिंग टू दिस चॅप्टर सेमिस्टर 5 BSc 3rd CS, राईट. सो GPU कमांड्स, सम जनरल पर्पज युटिलिटी कमांड्स, की ज्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं प्रॅक्टिकली पण मी दाखवणार आहे की कशा पद्धतीनं ते त्या ज्या कमांड्स आहेत त्या रन करायच्या आहेत. आता फर्स्ट कमांड जर पाहिली त्यासाठी आपण टर्मिनल ओपन करूयात. तर तुम्हाला माहिती आहे की टर्मिनल एकतर Alt-Ctrl-T प्रेस करा किंवा शो ॲप्लिकेशनमध्ये जाऊन तुम्ही सर्च करू शकता. पहिली कमांड आहे ती बॅनर. फर्स्ट ऑफ ऑल आपण बॅनर कमांड म्हणजे काय किंवा त्याचा अर्थ काय आहे किंवा ते कशासाठी वापरली जाते हे आपण पाहूया. तुम्ही बघू शकता द बॅनर कमांड इन लिनक्स विच इज यूज टू प्रिंट द टेक्स्ट इन लार्ज ASCII कॅरेक्टर. तुम्ही बघू शकता त्याचा सिंटॅक्स आहे बॅनर स्पेस टेक्स्ट. आपल्याला जर उदाहरण घ्यायचं झालं तर त्या कमांड रिलेटेड. सो टेक अ लुक ॲट सम एक्झाम्पल फॉर द बॅनर. जर समजा आपल्याला प्रिंट करायचं आहे 1 to 0 राईट इन लार्ज ASCII लेटर, तर आपल्याला टाईप करावं लागेल बॅनर. तुम्ही बघू शकताय बॅनर 1 2 3 4 5 6 7 8 9 0. एंटर द्या. इथं तुम्ही बघू शकता हे सगळे ASCII कॅरेक्टरमध्ये प्रिंट झालेले दिसेल. इतर वर्ड जरी घेतला आपण कुठला एखादा तरीही चालतो. सपोज PDVP कॉलेज तासगाव असं टाकूया. PDP कॉलेज तासगाव. इथं तुम्हाला प्रिंट झालेलं दिसेल. दुसरी कमांड आहे कॅल. कॅल या कमांडचा उपयोग आपण बघूयात कशासाठी केला जातो. तर जे तुमच्या सिस्टीमला डेट अपडेट आहे त्यानुसार कोणता मंथ आहे आजची सिस्टीम डेट समजते. मग कॅल कमांड म्हटलं तर इट इज वर्सटाईल टूल विच डिस्प्ले कॅलेंडर डायरेक्टली इन द टर्मिनल. टर्मिनलवर तुम्हाला क्विक व्ह्यू दिसून येतो. कॅल कमांड म्हणजे काय तर इट इज यूज टू सी द कॅलेंडर ऑफ अ स्पेसिफिक मंथ or a whole year. By default entering cal in the terminal which shows the calendar of the current month and the syntax is cal. आता जानेवारी महिना आहे 2025 आणि आजची डेट जी आहे ती हायलाईट होऊन मिळेल तुम्हाला. नेक्स्ट जे आहे डेट कमांड. तर ह्याचा उपयोग डेट फाइंड डिस्प्ले करण्यासाठी होतो. त्याचा सिंटॅक्स पण बघूयात. दिस कमांड इज यूज टू डिस्प्ले द सिस्टीम डेट, की जे अपडेट आहे आता याला डेट अँड टाईम. त्याचे पण ऑप्शन्स आहेत डेट विथ ऑप्शन्स. जर ते रन करायचं असेल तर डेट सिम्पल टाका, तुम्हाला डेट डिस्प्ले होऊन जाईल. नेक्स्ट जे कमांड जे आहे ते हू कमांड. हू म्हणजे आत्ता सध्या कोणता युजर लॉग इन आहे त्या सिस्टीमला हे तुम्हाला डिस्प्ले होईल. First of all, information regarding to that who command, which provides the several command line tools to managing and monitor user activity. First of all, using who command to list current login user. So you have to type here who. It will display all the information about login user. जर समजा आपल्याला डिस्प्ले करायचे आहेत होस्ट नेम अँड युजर असोसिएटेड विथ स्टँडर्ड इनपुट, तर तुम्ही तिथं टाईप करू शकता हू -m स्पेस -H. हू -m -H. इथं डिस्प्ले होऊन जाईल होस्ट नेम. अशा पद्धतीनं हू कमांडचा वापर केला जातो. नेक्स्ट आहे ते TTY कमांड. तुम्ही बघू शकता TTY कमांड म्हणजे काय ते आपण पहिल्यांदा बघूया. This command is used to print
the file name of the terminal which is connected to the standard input, आणि त्याचा सिंटॅक्स आहे TTY. आता ह्याच्यामध्ये पण ऑप्शन्स असतील, कॉमन ऑप्शन्स विथ TTY -s. सो दिस ऑप्शन मेक द कमांड रन सायलेंटली, printing nothing but returning an exit status. So TTY -s. Next, uname command in Linux. Uname command in Linux. This command is used or stands for the term, this uname stands for the Unix name, and the command itself is designed to provide you with key details about your Linux system, and the syntax is uname option. इथं फक्त uname टाइप करा आणि एंटर द्या. इथं तुम्हाला लिनक्सचं नाव दिसेल त्या सिस्टीमचं. ठीक आहे. आता ह्याच्यामध्येही ऑप्शन्स बघायला मिळतील. -a तुम्ही वापरू शकता. -aचा वापर जो आहे तो टू डिस्प्ले ऑल अवेलेबल इन्फॉर्मेशन. -s विच शोज द कर्नल नेम. -n विच डिस्प्ले द नेटवर्क, that means the domain name of the machine. -r which shows the kernel release. -v which display the kernel version. -m which shows the machine hardware name. -p which display the processor type or unknown. -i which shows the hardware platform for or unknown name. मग बघूयात आपण -a किंवा आता हे जे राहिलं आहे -o which display the operating system. जर आपण आता इथं आपण -a ऑप्शन जर वापरला तर आपल्याला आउटपुट काय मिळेल ते बघूयात. सो -a चा वापर कशासाठी करायचा आहे. सो इट प्रिंट्स ऑल द इन्फॉर्मेशन इन द फॉलोइंग ऑर्डर्स. कर्नल नेम डिस्प्ले होईल, नेटवर्क नोड होस्ट नेम येईल, कर्नल रिलीज डेट येईल, वर्जन ऑफ कर्नल हे डिस्प्ले होईल, मशीन हार्डवेअर नेम अँड द हार्डवेअर प्लॅटफॉर्म कोणता आहे, ऑपरेटिंग सिस्टीम कोणती आहे ते सगळं डिस्प्ले होणार आहे. सो इथं टाईप करूया आपण uname -a. हे सगळं डिस्प्ले होईल. तुम्ही करून बघू शकताय प्रॅक्टिकल रिलेटेड. ठीक आहे. सो नेक्स्ट वन विच इज अ पासवर्ड. द पासवर्ड कमांड इन लिनक्स आपण आता बघत आहोत. पासवर्ड कमांड. तर त्याचा उपयोग काय आहे, कशासाठी नेमकं वापरलं जातं. सर समजा तुम्हाला जर यूजर पासवर्ड जो आहे तो चेंज करायचा असेल तर त्याचा उपयोग होतो. सो सिक्युरिंग यूजर कमांड इज अ फंडामेंटल aspects of maintaining a robustness and security of that Linux system. So one essential task is changing user passwords to regularly to prevent the unauthorized access. जर कोणाचं अनऑथराइज पर्सन जर ॲक्सेस करायला लागला असेल तर त्याला प्रिव्हेन्शन त्याच्यापासून दिलं जातं, सिक्युरिटी ही दिली जाते. सो द पासवर्ड कमांड विच इज इन लिनक्स विच प्रोव्हाइड्स अ स्ट्रेट फॉरवर्ड अँड इफेक्टिव्ह वे टू मॉडिफाय यूजर पासवर्ड्स. तुम्ही यूजर पासवर्ड तुम्हाला वाटलं की आपला जो पासवर्ड आहे तो आपल्याला बदलायचा आहे तर आपल्याला पासवर्ड कमांड ही वापरायची असते. So the firstly you have to understand the password command in Linux, which is a powerful tool that allows system administrator and users to manage password related tasks. मग काय आहे बेसिक सिंटॅक्स. सो पासवर्ड इन लिनक्स PASSWD म्हणजे पासवर्ड विथ ऑप्शन्स अँड द युजर नेम. हिअर options which include the parameter to customize the password changing process. जे तुम्हाला पासवर्ड चेंज करायचं आहे त्याच्या रिलेटेड पॅरामीटर असणार आहेत. युजर नेम द टार्गेट युजर अकाउंट फॉर विच यू वॉन्ट टू चेंज द पासवर्ड. मग त्याच्या रिलेटेड आपल्याला ऑप्शन्स पण मिळतील. ऑप्शन्स अवेलेबल इन पासवर्ड कमांड -d असेल, -e असेल. मग -d विच स्टँड्स फॉर द डिलीट, D फॉर डिलीट द युजर पासवर्ड्स मेकिंग द अकाउंट पासवर्डलेस. तुम्ही पासवर्डसुद्धा नसेल वापरणार तरी पासवर्डलेस अकाउंट करायचं असेल तेही तुम्ही करू शकता. -e विच स्टँड्स फॉर द एक्सपायर. What expires here? So the immediately expire the account passwords, prompting the user to change it on the next login. म्हणजे तुम्ही -e ऑप्शन वापरून जस्ट तुम्ही पासवर्ड एक्सपायर करा आणि जेव्हा तुम्ही लॉग इन करणार त्यावेळेस तुम्ही कन्फर्म करू शकता. ठीक आहे. -h विच H स्टँड फॉर द हेल्प. आता मग तुम्ही हेल्प कोणती घेऊ शकता. सो डिस्प्ले द हेल्प रिलेटेड टू द पासवर्ड कमांड. -i inactive which set the number of days after password expirations before the account is deactivated. Next one which is the -k
-k which stands for the keep tokens. So you have to change the password only if it is in expired. If it is expired, so which keeping authorization or you can also say that the authentication token if not expired. Here is the another options -l which lock the password for the user, -n min days. So we change the minimum number of, min stands for the minimum number of days between the password changes. -q म्हणजे quit, so which enable the quit mode, right? Here is also -r, -R. So the R stands for the which changes the password for a specific respiratory, -R which apply the changes in the specified directory. See how to change user password. आता जर तुम्हाला जर पासवर्ड चेंज करायचं असेल तर तुम्ही पासवर्ड असं टाकू शकता. नेक्स्ट लॉक. आता हे जे लॉक कमांड आहे ती लॉक कमांड पासवर्डच्या रिलेटेडच आहे. तुम्ही बघू शकता लॉक कमांड इन लिनक्स. So method first for using the password command, here will be the lock command चा इथे किंवा -l असा एक ऑप्शन आलेला आहे. See in Linux we can use the password command with the -l options. -l which stands for the lock. You have to, when you are going to lock your user account, so you have to use the -l option with this password command, right? So step 1, open the terminal and run the following command. ठीक आहे, मग तिथे तुम्हाला पासवर्ड -l यूजर नेम असं करू शकतो. सो आय वुड लाईक टू स्टॉप हिअर. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.